खरं तर ही घटना अधिकाऱ्यांच्या आणि मालकाच्या दुर्लक्षितपणामुळे झालेली घटना आहे। पेसोचे गाईडलाईन्स फॉलो केले गेले नाही, कुठेही त्याची कामगारांची नोंद नाही, कामगारांच्या विम्याचा काही मला तिथे कुठे उल्लेख दिसला नाही, अल्पवयीन कामगार त्या ठिकाणी ठेवले गेले आणि उद्योग विभाग जो आहे ज्याचं नियंत्रण आहे, कारण हा एक्सक्लुझिव्ह कारखाना आहे, यावर वारंवार व्हिजिट व्हायला पाहिजेत, तपासणी व्हायला पाहिजेत संबंधित अधिकाऱ्याकडून। किमान 90 दिवसामध्ये एक व्हिजिट अपेक्षित असते, पण या भागामध्ये 25-30 कारखाने आहेत, ते कोणताही अधिकारी येत नाही, केवळ हप्ता घेणं, महिन्याला वसुली करणं आणि तो ऑफिसमध्ये पोहोचवून देतात। त्यामुळे अशा गंभीर घटना या भागामध्ये वारंवार घडतात। आपल्याला माहित आहे सोलरमध्ये दुसरी घटना घडली, अजूनही त्याचा अहवाल शासनाकडून प्राप्त झाला। ही डेड बॉडी तेव्हाच उचलणार ज्यावेळेस त्यांच्या हातात चेक मिळेल। सुरुवातीला शासनाचे तर उशीर लागणार,